स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आईचं नाम घेतो, जप करतो, इतरांची मदत देखील करतो. हे सर्व आपण अपेक्षा न ठेवता करत असतो. म्हणूनच आपल्याला त्याचे चांगले फळ देखील मिळते. आपलं आयुष्य चांगलं वळण घेतं. आपल्याला चांगले अनुभव देखील येतात आणि ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या माणसांना सांगतो. जसे आपले नातलग, भावंड ह्यांना सांगतो. मग आपल्याला असं वाटतं की त्यांनी देखील ह्या आध्यात्मिक गोष्टी कराव्या, जेणेकरून जसं आपलं आयुष्य चांगल्या वळणावर आलं आहे तसंच त्यांचं देखील यावं अशी आपल्या मनात इच्छा उत्पन्न होते. पण समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण कसे स्वामींचं नाम जप करतोय, सेवा करत आहोत, ह्याचा आपण दिखावा करत आहोत. कारण आजकाल आपण कितीही चांगलं केलं किंवा कितीही चांगल्या उद्देशाने आपले मत मांडले तरी ते दुसऱ्याच्या डोळ्यात खूपच असते. मग आपण त्यांना मदत करणं सोडून देतो. पण आपण असं न करता त्या व्यक्तीला समजून सांगणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. हो, आपल्या प्रत्येक गोष्टी बरोबरच असतील असं नाही. पण ज्या गोष्टी योग्य आहे त्या योग्य रीतीने आपण मांडल्याच पाहिजे. तिथे माघार घेता कामा नये. कारण ज्या उद्देशाने आपण ह्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगत असतो त्या त्याच्यासाठी योग्य ठरू शकतात व त्या सार्थकी लागणे देखील तितकेच गरजेचे असते. म्हणूनच आपण समोरच्या व्यक्तीला चांगले विचार करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला जसे चांगले अनुभव आले आहेत तसे त्या व्यक्तीला देखील येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. व असं केल्याने समोरचा व्यक्ती पण संतुष्ट होतो आणि आपला जो उद्देश आहे तो देखील पूर्ण होतो. तसंच समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल जो गैरसमज झालेला असतो तो देखील दूर होतो. श्री स्वामी समर्थ. आजची कविता. आई तुझ्या लीला आहे असंख्य. आई तुझ्या लीला आहे असंख्य. म्हणूनच तर तू आहे सर्वात श्रेष्ठ. म्हणूनच तर तू आहे सर्वात श्रेष्ठ. आई तुझ्या नामाने मन होतं प्रसन्न. आई तुझ्या नामाने मन होतं प्रसन्न. म्हणूनच तर तू नाही सर्वसामान्य. म्हणूनच तर तू नाही सर्वसामान्य. आई तुझ्या नामाचा नाही अंत. आई तुझ्या नामाचा नाही अंत. म्हणूनच तर तुझ्यात वसतो ब्रह्मांड. म्हणूनच तर तुझ्यात वसतो ब्रह्मांड. आई तुझ्यामुळे होते अशक्य ते शक्य. आई तुझ्यामुळे होते अशक्य ते शक्य. म्हणूनच तर तुझ्या चरणात आहे स्वर्ग. म्हणूनच तर तुझ्या चरणात आहे स्वर्ग. आई तुझ्या नामाचा जयघोष आहे प्रचंड. आई तुझ्या नामाचा जयघोष आहे प्रचंड. म्हणूनच तर आमचं मन आहे प्रसन्न. म्हणूनच तर आमचं मन आहे प्रसन्न. आई तुझ्यामुळे मार्ग होतात सोपे. आई तुझ्यामुळे मार्ग होतात सोपे. म्हणूनच तर सगळे झेप घेतात तुझ्या चरणाकडे. म्हणूनच तर सगळे झेप घेतात तुझ्या चरणाकडे. आई आम्ही तुझे नाव घेतो अंतःकरणाने. आई आम्ही तुझे नाव घेतो अंतःकरणाने. म्हणूनच तर तू आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे. म्हणूनच तर तू आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे. आई हा विश्व तुझ्यात समावला. आई हा विश्व तुझ्यात समावला. म्हणूनच तर ह्या युगात सुद्धा हा विश्व बचावला. म्हणूनच तर ह्या युगात सुद्धा हा विश्व बचावला. आई तुला कळून घेणे आहे कठीण. आई तुला कळून घेणे आहे कठीण. पण आमच्या प्रयत्नाने तू आम्हाला करून घेते तुझ्या अधीन. पण आमच्या प्रयत्नाने तू आम्हाला करून घेते तुझ्या अधीन. आई प्रत्येक आत्मा तुझ्या कुशीत बागडते. आई प्रत्येक आत्मा तुझ्या कुशीत बागडते. म्हणूनच तर तू आम्हाला खूप आवडतेस. म्हणूनच तर तू आम्हाला खूप आवडतेस. श्री स्वामी समर्थ.